माझे 5,000 विवाह बाह्य संबंध आहेत आणि तो माझा पूर्णपणे खाजगी विषय आहे. यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही कसलाही अधिकार नाही. मित्र हो, राजकीय नेते आणि रंगेलपणा किंवा मग अय्याशी याच्या अनेक चवदार आणि बेचव सुद्धा अशा काही कथा आपण ऐकलेल्या असतात. आता सगळेच नेते याच टाईपचे असतात का? या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला नाही असंच म्हणावं लागतं. अहो शेवटी काय आहे, पकडला तू चोर नाही तर फिर चोर. अर्थात ही म्हण राजकारणासाठीच लागू होते असं नाही, तशी ती सगळीकडे लागू पडते. सगळीकडे असतात अशा प्रकारची मंडळी. राजकारणाशी संबंधित नसलेलेही काही जण भलते रंगेल असतात. आपण पाहतो रोज वर्तमानपत्रामध्ये याचे एक एक किस्से पण येतात. पण जास्त चर्चा जी होते ती राजकीय नेत्यांची. याचा अर्थ सगळेच राजकारणी अशाच पद्धतीचे रंगेल असतात असं मात्र आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. पण बघा, केरळमधल्या डाव्या लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते असलेले परिवहन मंत्री के.बी. गणेश कुमार हे मात्र एका मोठ्या वादामध्ये गोत्यात आलेले आहे. या गणेश कुमार यांच्या पत्नी बिंदू मेनन यांनीच त्यांच्यावर विवाह बाह्य संबंधाचे गंभीर आरोप केले आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षाच्या हाती एक कोलीत दिलं. परिवहन मंत्री असलेल्या गणेश कुमार यांच्या पत्नीनंच दावा केलेला आहे की त्यांनी आपल्याच घरात आपल्याच या पतीला बेडरूम मध्ये दुसऱ्या एका महिलेसोबत रंगेहात पकडलं. त्यांनी जेव्हा या गणेश कुमार यांना नको त्या अवस्थेत असताना जाब विचारला तेव्हा त्यांच्या सहकार्याकडून त्यांच्याशी गैरवर्तन सुद्धा करण्यात आलं. शिवाय त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखलं. म्हणजे बघा कोणाकोणाची साथ. पण या मंत्र्यांचे आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे फोटो सुद्धा आपल्याकडे आहेत असा दावा मंत्र्यांच्या या पत्नीने केलेला आहे. त्यांच्या पत्नी बिंदू मेनन यांनी असं सांगितलं की मी त्यांना अशा परिस्थितीत पकडलं, अशा अवस्थेत पकडलं की ज्याची मी कधी कल्पनाही केलेली नव्हती. याचे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून मी या सगळ्या गोष्टीबद्दल उघडपणे बोलत आहे. माझं पुढं काय व्हायचं ते होईल ते मला माहीत नाही, पण या क्षणी मला त्याची कसलीही पर्वा उरलेली नाही. यावेळी मंत्री गणेश कुमार यांचे सहकारी आणि त्याच्या चालकाने आपल्यावर हल्ला सुद्धा केला आणि फोनमधील व्हिडिओ, ते आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला. यावेळी आपण पोलिसांना बोलावलं, पण पोलिसांनी सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही. खरं तर अशा वेळी कुठलाही पती बघा खजील होतो, अपराधीपणाची भावना त्याच्याजवळ असते. इथं मात्र तसं काहीही घडलेलं नाही. मंत्री असलेल्या गणेश कुमार यांनी या वेळेला असं आपली पराभूत मानसिकता कुठंच दाखवलं नाही आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाचं खंडन सुद्धा त्यांनी केलं नाही. उलट त्यांनी माझे 5,000 विवाह बाह्य संबंध आहेत आणि तो माझा पूर्णपणे खाजगी विषय आहे. यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही कसलाही अधिकार नाही असं सांगून टाकलं. त्यामुळं भल्या भल्याची बोलती बंद झाली ना हो. पण एवढं सगळं झाल्यावर सुद्धा त्यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. राजकारण, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या विरोधामध्ये रचलेला हा एक प्रकारचा राजकीय कट आहे असं त्यांनी म्हटलं. आता स्वतःच्या पत्नीनं नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं, त्याचे व्हिडिओ काढले, त्याचे फोटो घेतले, मग तरी हा राजकीय कट कसा काय असू शकतो हे काही कोणाला समजलं नाही. 5,000 महिलांचे आपले संबंध आहेत असं स्वतः सांगणाऱ्या या मंत्र्यांनी रंगेहात पकडल्यावर सुद्धा याला राजकीय कट म्हणावं हे खरं तर आश्चर्यकारक आहे. ते म्हणतात मागच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा येणाऱ्या निवडणुकामध्ये अधिक मताने मी निवडून येईल. आपण हा विषय निवडून येण्याचा किंवा पराभूत होण्याचा आहेच कुठं. त्यांच्या पत्नीनं जो दावा केलेला आहे तो खरा आहे की खोटा आहे एवढं सांगण्याचा हा खरं तर विषय आहे.
स्वतःच्या घरात स्वतःचीच पत्नी पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडते, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं ठामपणे सांगते, त्यावर काही बोलण्याऐवजी हे मंत्री महोदय म्हणतात, पुढच्या निवडणुकीमध्ये मी मागच्यापेक्षा जास्त मतं घेऊन निवडून येईल. आपली 5,000 लफडे असले तर आपल्या तोंडानं सांगणारा सुद्धा मोठ्या मतानं निवडून येणार असेल तर लोकशाही जिंदाबाद. पण स्वतःच्या पत्नीने केलेल्या आरोपाचं उत्तर देणार कोण? तसं पाहिलं तर आता वेगळ्या उत्तराची गरज आहे तरी कुठं म्हणा. 5,000 महिलांची लफडी करणारा हा जनतेचा प्रतिनिधी असू शकतो. पुढच्या निवडणुकीत तर मागच्यापेक्षा अधिक मतानं विजयी हो असा आत्मविश्वास त्याच्याजवळ असतो. आता अशा लोकप्रतिनिधीला काय म्हणावं? बघा बुवा, तुम्हाला काही सुचलं तर तुम्हीच सांगा. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.